हरिहरला सगळेच जातात, एकदा गडगडा येऊन बघा. माझ्या आयुष्यातला सर्वात अवघड ट्रेक म्हणजे गडगडा किल्ला. हा किल्ला जिल्हा नाशिकमध्ये आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही जातोय गडगडा किल्ला बघायला. आमचा प्रवास कसारा स्टेशनवरून होता. आम्ही कसारा स्टेशनवरून एक जीप बुक केली होती. त्या जीपचं भाडं हे 4,000 रुपये प्रमाणे होतं. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात असलेला गडगडा किल्ला हा अतिशय कठीण श्रेणीत येतो. मी आपल्याला सजेस्ट करतो की पावसात हा ट्रेक करू नका. ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी भली मोठी पार्किंगची सुविधा आहे. आपण जर पहिल्यांदा ट्रेकसाठी येत असाल तर इथे येऊ नका, आणि यायचं झालंच तर ह्या किल्ल्यासंबंधी माहिती किंवा एखादा अनुभवी व्यक्ती सोबत घेऊनच या. ह्या गडगडा किल्ल्याच्या पायथ्याशी बरीच अशी छोटी मोठी मंदिरं आहेत. गडगडा किल्ल्यासाठी आमचा 10 जणांचा ग्रुप होता. गणपती बाप्पांचं दर्शन करून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. सुरुवातीच्या पायऱ्या ह्या साध्या आणि सोप्या आहेत, परंतु जसे जसे तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला त्याच पायऱ्या 70 ते 80 डिग्रीमध्ये दिसतील. मित्रांनो, हा ट्रेक दमछाक करणारा नाही, परंतु भीतीदायक नक्की आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला एक असा थरारक ट्रेक होता. हरिहर आणि कलावंती ह्यापेक्षा जास्त कठीण ट्रेक मला जो वाटला तो म्हणजे हा गडगडा किल्ला. ह्या गडगडा किल्ल्याच्या पायथ्याशी आपली गाडी येते, त्यामुळे आपल्याला जास्त पायपीट होत नाही. आम्हाला पायथ्यापासून वर पोचायला 25 ते 30 मिनटं एवढा कालावधी लागला होता. कातलात कोरलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला पुढे रेलिंग दिसेल, त्याच्या सहाय्याने आपण वर जाऊ शकता. येथे रेलिंग असल्यामुळे चालायला चांगली मदत होते. रेलिंगच्या सहाय्याने आपण पुढे गेल्यानंतर आपला प्रवेश एका मंदिरात होतो. तेथे 2 देवीच्या मूर्ती आहेत. ह्या मंदिरातून एक छोटीशी वाट वर गडावर जाते. गडगडा किल्ल्याच्या माथ्यावर जायला हाच एक मार्ग आहे. येथून पुढे गेल्यानंतर हा किल्ल्याचा खरा थरारक ट्रेक चालू होतो. येथून गडगडा किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जागोजागी लोखंडाच्या सळी लावलेल्या आहेत. तसेच तेथे एक दोरखंड पण बांधलेला आहे. मित्रांनो, गडगडा किल्ल्याचा सर्वात अवघड पॉईंट म्हणजे ट्रेक असेल तर तो म्हणजे हा. येथून चढणं म्हणजे दुर्घटना होण्याच्या शक्यता भरपूर आहेत. म्हणून मित्रांनो, मी आपणास ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो की आपण जर नवीन ट्रेकर्स आणि नवीन ट्रेकसाठी येत असाल तर ह्या गडगडा किल्ला ट्रेकसाठी येऊ नका. येथून ट्रेक करताना एक ट्रेकर्स पडला आणि त्याचा मृत्यू झाला होता. येथे लावलेल्या लोखंडाच्या सळी ह्या हलतातही, त्यामुळे आपण चढताना काळजी घ्यावी. मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत मी आपणाला सांगू इच्छितो, आपण जर नवीन ट्रेकर्स असाल आणि आपल्याकडे अनुभव कमी असेल तर आपण इथे चुकूनही येऊ नका. कारण मित्रांनो, आपण असे कधी ट्रेक केले नसतील आणि आपल्याकडे अनुभवही कमी असेल तर आपल्यासोबत दुर्घटना होण्याच्या शक्यता ह्या जास्त असतील. काहींना प्रश्न पडला असेल की ह्या किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे की नाही, तर मित्रांनो, आपणास सांगू इच्छितो की ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. गडगडा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्या नजरेस काही पाण्याचे टाके दिसतील. मित्रांनो, गडगडा किल्ल्याबद्दल मी दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. मित्रांनो, गडगडा किल्ला हा आमचा पूर्णतः बघून झाला आहे. आता आम्ही परतीची वाट पकडतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.